केतन अग्रवाल नामक मुलाचा लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर सिया गोयल नावाच्या मुलीनं स्वतःच्या मित्रासोबत होणाऱ्या नवऱ्याचा गडावरून ढकलून देऊन खरं तर ठरवून नियोजित केलेली हत्या ही महाराष्ट्रानं या गुन्ह्याच्या निमित्तानं पाहिली. परंतु आपल्या भावी नवऱ्याला आपल्या प्रेम प्रकरणामुळं, आपल्या लफड्यामुळं का मारावंसं वाटलं आणि मारत असताना तिनं काय काय केलं. कारण महाराष्ट्राला एक गोष्ट समजली पाहिजे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात असं नाही. परंतु एखादी 20-22 वर्षाची मुलगी आपलं प्रेम जपून राहावं किंवा आपलं प्रेम टिकावं, आपल्यासोबत जो लग्न करतोय त्याला संपवता यावं, म्हणजे आई वडील त्या ठिकाणी नाराज होणार नाहीत किंवा त्या मुलाचंही काही बालंट येणार नाही, असा एक प्लॅन करायचा ज्याच्यामधून त्या ठिकाणी आपण सही सलामत बाहेर पडले पाहिजे. ही झाली गुन्ह्याची एक बाजू. याच गुन्ह्याची दुसरी बाजू की समजा प्रियकरासोबत आपण समजा त्याची जी काही प्लॅनिंग करून हत्या करायची, तर मग अटक झाल्यानंतर पोलीस कोठडीत किती दिवस त्या ठिकाणी ठेवता येईल किंवा आपण राहू, न्यायालयीन कोठडी किती दिवस लागेल, मग आपल्याला जामीन मिळेल का, पोलीस कशा पद्धतीनं ट्रीट करतील, पोलीस मारहाण करतील का, महिला म्हणून आपल्याला कुठल्या गोष्टी पुढे केल्यावर इथून वाचता येईल, या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग या सिया गोयल नावाच्या मुलीनं त्या ठिकाणी केलं. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तिनं जे गुगलवर सर्च केलं ते अजून अति भयानक आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची. म्हणजे आजकालच्या तरुण मुली आणि खास करून पैशावाल्याच्या मुली सहज कुणाचाही जीव घेऊ शकतात, मारू शकतात. म्हणजे सियाचे वडील हे पुण्यातले ड्रायफ्रूटचे एक फार मोठे होलसेलर आहेत, ज्यांचं नेटवर्क पुणे शहरात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आहे. आणि त्या केतन अग्रवालचे वडील आणि या सियाचे वडील सख्खे मित्र आहेत, अशी माहिती मिळते की केतन अग्रवालला गोयलची मुलगी द्यायची आणि गोयलच्या मुलाला त्या अग्रवालची मुलगी करायची, असं सुद्धा त्यांचं साटलोट त्या ठिकाणी ठरलेलं होतं. आणि कालच अशी माहिती महाराष्ट्रासमोर त्या ठिकाणी आली की सियाचं जरी अग्रवालच्या त्या केतन सोबत लग्न जमलेलं असलं तरी अधिकृत माहिती येईलच समजा बाहेर, परंतु त्या सियाचं अगोदरच एक लग्न झालं होतं. म्हणजे हा चौधरी नावाचा तिचा जो बॉयफ्रेंड आहे त्याच्यासोबत की अजून कोणासोबत, म्हणजे या लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवालच्या हत्येच्या प्रकरणामागे किती मोठं षडयंत्र आहे आणि सिया कमी वयातली किती पोहोची हुई गुन्हेगार आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीची उखल एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायची आहे, म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय. सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. आपल्या संतोष शिंदे ऑफिशियल या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, इतर व्हिडिओ सुद्धा पाहत चला आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे लफड्यामुळं, प्रेम प्रकरणामुळं, अनैतिक संबंधामुळं कसे विचित्र गुन्हे घडतायत आणि गुन्हा केल्यानंतर आपल्याला काय होईल या संबंधित त्या सियानं जे म्हणजे सर्च केलं ते इतकं भयानक आहे. पूर्वी एखाद्या गुन्हेगाराला पकडत असताना पोलिसांचा फार कस लागायचा, सगळेच पुरावे त्या ठिकाणी मिळतील असं नाही, परंतु एखाद्या सूक्ष्म पुराव्यावरून पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचायचे. डिजिटल युग आलंय,
इलेक्ट्रॉनिक्स पुरावे आता सहज सापडतात आणि या सोशल मीडिया समाज माध्यमांमुळे इंटरनेटच्या जगामुळे आणि अँड्रॉइड फोनमुळे एका व्यक्तीसोबत एक 24 तास पुरावा सोबत असतो, तो म्हणजे म्हणजे मोबाईल. आणि मोबाईलमुळे कसा या सगळ्या तपासातला म्हणजे महत्वाचा पुरावा सोबत येऊ शकतो, तर ते जे सायबर क्राईम आहे किंवा सायबर पोलीस आहेत, या सगळ्या गोष्टीचा बरोबर प्रॉपर छडा लावतात. आणि अभिनंदन केलं पाहिजे पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांचं, अधीक्षकांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं, की त्यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण वारंवार भयानक घटना घडतायत. महाराष्ट्रात सध्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये पुणे एक नंबरला आहे, कारण अशा मीडिया ट्रायल घटना महाराष्ट्रासमोर येत आहेत, तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार. त्यापैकी ही घटना आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संतोष शिंदे ऑफिशियल या चॅनलशी जोडले जा, कारण बऱ्याच लोकांपर्यंत नोटिफिकेशन पोहोचत नाही, व्हिडिओ पोहोचत नाही. त्याच्यामुळे काही तांत्रिक अडचणी येतात. 2-2.5 लाख लोक या आपल्या संतोष शिंदे ऑफिशियल चॅनलला जोडले गेलेले आहेत, परंतु त्यांच्यापर्यंत जात नसल्यामुळे व्हिडिओला न्याय मिळत नाही. तुमच्यामुळे मिळाला तर चांगलं होईल. सिया गोयल नावाची जी आरोपी म्हणून आता सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे, पोलिसांच्या तपासाअंती तिचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात मिळाल्यानंतर त्यांनी जे त्या मोबाईल मधून रिकव्हर केलं, कारण बराच डेटा हा या मुलीनं म्हणजे शांत डोकं ठेवून डिलीट मारलेला होता. त्याच्यातून जी माहिती समोर येते कदाचित तुमच्यापर्यंत ती नसेल. मला जी थोडीशी माहिती मिळाली ती मी मला आपल्यासमोर शेअर करणार. म्हणजे सिया गोयल आपल्या भावी नवऱ्यासोबत आता लग्न करणार आहे, तिचा तो नवरा होणार आहे, पण तिनं लग्न मोडलं असतं तरी त्या पोराचा जीव वाचला असता. परंतु लग्न मोडण्यापेक्षा त्या पोराचा जीव घेणं हिला फार महत्वाचं वाटलं. हीच भयानक गोष्ट या गुन्ह्याची खरी ओळख आहे. आणि तिनं आपल्या त्या होणाऱ्या नवऱ्याला, केतनला मारण्यासाठी तिनं जे प्लॅनिंग केलं ते गुगल सर्च वरून. मित्रांनो, मी जी व्हिडिओ ज्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी आपल्या समोर चर्चा करतोय ती हीच महत्वाची गोष्ट आहे, की या सिया गोयलने समजा केतनला मारायचंय, जे काही 2-3 वेळेस त्याला मारण्याचं प्लॅनिंग केलं, 1-2 वेळेस त्यांनी प्लॅनिंग करताना कदाचित फेल गेला असेल किंवा त्यांना योग्य वेळ साध्य करायची असेल. त्यांनी लोहगड पॉइंट निवडला, लोणावळ्याकडे फिरायला जायचं आणि त्यांना जे अपेक्षित आहे ते करायचं. तर या सगळ्या त्यांच्या त्या षडयंत्रामध्ये तो मुलगा बिचारा त्या ठिकाणी फसला गेला. या सियाचा जो बॉयफ्रेंड आहे चौधरी नावाचा, तो प्रत्यक्षदर्शी त्यानं मदत केलेली आहे, ढकलून देण्यापर्यंत त्याचा सहभाग आहे. परंतु हे सगळं आपण केल्यानंतर आपल्यावर उलट बालंट येऊ नये, किंवा समजा गुन्हा केलाय आणि सध्याच्या डिजिटल युगामध्ये जरी समजा आपल्या विरोधात पुरावे पोलिसांनी सगळे गोळा केले, कारण शेवटी मोबाईल सोबत असल्यामुळं ऍक्च्युअल त्या ठिकाणी गुगल टॅगिंग वर हे सोबत कोण होतं, शेवटचा फोन कुणाला, हे सगळं कळणारच आहे. तिनं गुगलवर काय काय सर्च केलं, फार 5 महत्वाचे मुद्दे आहेत. गुगलवर सर्च केलेले हे महत्वाचे मुद्दे आपल्या समोर शेअर करत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मुली असो किंवा मुलं असो, एखादा गुन्हा करण्यासाठी काय काय प्लॅनिंग करू शकतात हे फार भयानक आणि विचित्र आहे. तिनं पहिल्यांदा गुगलवर सर्च केलं, जर मला अटक झाली, पोलिसांनी अटक केली, तर मी किती दिवस पोलीस कोठडीत राहील आणि पोलीस माझ्यासोबत कशा पद्धतीनं व्यवहार करतील. आणि साहजिक आहे, एखाद्या खुनाच्या प्रकरणामध्ये पोलिसांना पहिल्यांदा अटक केल्यानंतर ते पोलीस कोठडी मागणार, रिमांड त्या ठिकाणी घेणार. हे सगळं तिनं गुगलवर सर्च केलं. दुसरा महत्वाचा मुद्दा, की पोलीस कोठडीमध्ये पोलीस आपल्याला कशा पद्धतीनं मारतील, आपल्याकडून सगळं वधवून घेण्यासाठी आपल्याला मारहाण करतील का. मग जर मारहाण करणार असतील आणि त्याच्यातून वाचायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, कशाचा आधार घेतला पाहिजे, हे सगळं तिनं गुगलवर सर्च केलं. हा दुसरा महत्वाचा मुद्दा.
तिसरा महत्वाचा मुद्दा, पोलीस कोठडी झाली, नंतर एमसीआर मिळेल, सध्या पीसी मध्ये आहे. तर पीसी मध्ये गेल्यानंतर आपण किती दिवस पोलीस कोठडी सोडून आता न्यायालयीन कोठडीत राहू? किती दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळेल? मग माननीय न्यायालयाने समजा ठरवलं की यांना द्यायची, तर पोलिसाचे काही पुरावा सादर करतील, तो कशा पद्धतीनं नष्ट करायचा? तर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आपल्याला जेलमध्येच राहावं लागेल की आपल्याला जामीन मिळेल. चौथा महत्वाचा मुद्दा, सूर्यवंशी खून खटला तुम्हाला माहितीये, जिला आता परवा जामीन मिळाला, तर तिनं त्या गुन्ह्याची सुद्धा संपूर्ण माहिती घेतली. म्हणजे ज्या ग्राउंड्सवर त्या सूर्यवंशी नामक महिलेला तिनं सुद्धा हत्या केली, किती निर्घुण केली तुम्हाला माहितीये, तुम्ही गुगल करू शकता. पण या सिया गोयलने या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला सुद्धा जामीन मिळाला पाहिजे का? तर तिनं हे सुद्धा प्लॅनिंग केलं होतं, जो माझा पाचवा महत्वाचा मुद्दा आहे. स्वतः सियाने त्या केतन अग्रवालला स्वतः ढकललेलं नाही. कुणाकडून ढकलून घेतलं? तर त्या तिच्या बॉयफ्रेंड कडून. म्हणजे प्रमुख आरोपी कोण होईल समजा हा, मग तिला कसं वाचता येईल? तर ती काय पण म्हणेल, त्यानं तसं करायला पाहिजे होतं का? म्हणजे कुठलेही त्या ग्राउंड्सवर लूज फॉल शोधून चाणाक्ष वकील आता तिनं जो दिलाय, तो या सगळ्या मधले जे लूज फॉल्स असतील ते न्यायालयासमोर हे करतील आणि ते सोबत गेले म्हणूनच तिच्यावर आरोप ठेवण्यात आला, अशा पद्धतीची चर्चा होईल. कदाचित तो घसरून पडला म्हणून सुद्धा हे मागणी करू शकतात वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं तिनं त्या ठिकाणी सर्च केलं. आणि पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला जामीन मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी बोलाव्या लागतील, पुरावे नष्ट करावे लागतील, किंवा सगळ्यात महत्वाचं की आपण एकाच गोष्टीवर ठाम राहायचं की मी हे केलेलंच नाही. आणि मग तिनं जे जे सर्च केलं, म्हणजे जी काही सर्चची हिस्ट्री आहे जी डिलीट केली गेलेली होती, या पुणे जिल्हा पोलिसांनी ती सगळी रिकव्हर केली, पुणे ग्रामीणने, त्यांच्या सगळ्या सायबर टीमने, आणि ती आता माननीय न्यायालयासमोर मांडली. आता मला या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट म्हणजे चर्चा करायची आहे की सूर्यवंशी खटल्याचा आधार देऊन, त्या जामिनाचा आधार देऊन ही सुद्धा जामिनासाठी अर्ज करू शकणार नाहीत, असं होणार नाही. पण हे जे अग्रवाल कुटुंब आहे ते सुद्धा शांत बसेल असं होणार नाही. समजा सेशन कोर्टाने जामीन दिला तर ते डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे जातील, डिस्ट्रिक्ट कोर्टाने दिला त्याला विरोध म्हणून तर ते हायकोर्टाकडे जातील. म्हणजे या सियाला जामीन मिळू नये म्हणून ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतात, आणि हे सुद्धा मिळण्यासाठी तिथपर्यंत जाऊ शकतात. आमच्यावर म्हणजे आम्हाला संशयित म्हणून त्या ठिकाणी, आणि अजूनही त्यांच्यावर त्या ठिकाणी आरोप सिद्ध नसल्यामुळं हे संशयित आरोपी म्हणून त्यांना ट्रीट केलं जाईल, आणि कदाचित त्यांना जामिनासाठी सुद्धा हालचाल केली जाईल. या सगळ्या गोष्टीची माहिती त्या पोरीनं गुगलवर सर्च केली. म्हणजे गुगल सर्च करून किंवा इतर ठिकाणाहून माहिती मिळवून त्यांनी इतकं प्लॅनिंग केलेलं आहे की तुम्ही कल्पना करू शकणार नाही. इतकं भयानक प्लॅनिंग या सगळ्या सियानी केलं. अशा पद्धतीनं जर गुन्हे घडायला लागले आणि तरुण पोरं जर स्वतःचा आणि इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला लागले तर हे किती भयानक आहे हे मला आपल्या समोर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, वकील म्हणून मला हे मांडणं अपेक्षित होतं. आणि तरुण पिढी कशा पद्धतीनं षड्यंत्रकारी होते हे आपल्या समोर मांडायचं होतं. म्हणजे गुगल सर्च सुद्धा गुन्ह्याचं असं जर म्हणजे माध्यम होत असेल पुरावे नष्ट करण्यासाठी, किंवा त्या सेक्शन मधून आपल्याला हे कलम लागल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं वाचता येईल, त्या सगळ्या गोष्टी इतकं जर भयानक असेल तर याच्यावर विचार झाला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. आणि असं कुणीही करू नये. कायदा हातात घेतल्यानंतर तुम्हाला शिक्षा होणार आहे. तुम्ही गुन्हा केला तर तुम्ही पुराव्यानिशी सापडल्यानंतर तुम्ही आरोपी म्हणून सिद्ध होणार आणि तुम्हाला आयुष्यभर त्या ठिकाणी आतमध्ये जावं लागणार. आता मला सांगा,
त्या सियाचं ते कोण चौधरी नावाच्या त्या मुलासोबत तिचं प्रेम संबंध होते. आता ते जेलमध्ये गेले, उद्या त्यांना समजा शिक्षा लागली किंवा आयुष्यभर ते जर आतमध्ये सडले तर त्यांच्या प्रेमाचं काय? वाटच लागली ना. आणि जे व्हिडिओ सियाचे बाहेर येत आहेत दारू पिताना, पार्ट्या करताना किंवा धांगडी दंगा करताना, तर ते श्रीमंताचे चोचलेत. हे सगळे त्या ठिकाणी ओळखून आहेत. पण शेवटी आबरू जेवढी गोयलची घालवली, आई वडिलांची घालवली, त्या अग्रवालचा मुलगा घालवला, त्यांना जे काही त्रास सहन करावं, मुलगा गेला, हे सगळं वाईट विकृतीचं लक्षण आहे. हे मला या माध्यमातून मांडायचं. चांगलं सर्च करा, म्हणून हे इंटरनेटचं युग आहे. वाईट सर्च कराल तर तुम्ही त्याची शिक्षा भोगाल, हे वास्तव आहे. बाकी आपण सुज्ञ आहात. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. संतोष शिंदे ऑफिशियल. धन्यवाद.